श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 27 जुलैपासून येणारे 138 दिवस कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी असणारे खास. काहीतरी त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडणार आहे, मोठे बदल त्यांच्या आयुष्यात घडणार आहे. कारण 27 जुलैपासून शनी महाराज वक्री होत आहे आणि शनी महाराज जेव्हा वक्री होतात त्यावेळेस राशींवर त्याचा चांगला परिणाम होत असतो किंवा वाईटही परिणाम होत असतो. तो कुंभ राशीच्या व्यक्तीवर त्याचा काय परिणाम होणार आहे, त्यांच्या आयुष्यात काय बदल घडणार आहेत, काही कुंभ राशीच्या व्यक्तींना आपल्या आयुष्यात संयम ठेवायचा आहे आणि काही कुंभ राशीच्या व्यक्तींना जी राहिलेली कामे आहेत ती राहिलेली कामे त्यांची पूर्ण करायची आहेत. 138 दिवसात काय खास 7 गोष्टी घडणार आहेत किंवा काय 7 गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये नक्कीच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता नक्कीच पूर्ण बघा. आणि मित्रांनो, चला तर मित्रांनो आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, कुंभ राशी राशीचक्रातली 11व्या नंबरची रास आहे आणि कुंभ राशीचे स्वामी हे शनी महाराज आहे. मित्रांनो, तुमचे स्वामी ग्रह जे आहेत ते 138 दिवस वक्री होणार आहेत आणि 138 दिवस जेव्हा ते वक्री होतील त्यावेळेस त्याचा तुमच्या राशीवर काय परिणाम होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या अशा 7 गोष्टींकडे लक्ष ठेवायचं आहे, कोणत्या अशा 7 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये नक्कीच बघणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो बघा की पहिल्यांदा आपण बघणार आहोत वक्री म्हणजे काय. मित्रांनो, प्रत्येक ग्रहाची एक साधारणपणे चाल असते. त्याच्या गतीनुसार ते सूर्याभोवती मार्गक्रम करत असतात, परंतु एखाद्या वेळेस ती चाल थोडीशी मंदावते आणि पृथ्वीवरनं आपण जेव्हा बघतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की तो ग्रह उलटा फिरत आहे, परंतु तो उलटा फिरत नसून त्याची चाल थोडीशी मंदावते आणि शनी महाराज हे त्यांची चाल मंदावली त्यालाच वक्री होणे असे म्हणतात. मित्रांनो, वक्री झाल्यानंतर जेव्हा ग्रह हा शांत किंवा हळूवारपणे आपलं मार्गक्रम करतो त्यावेळेस त्याचं लक्ष सगळीकडे असतं. म्हणजेच काय की तो तुमच्या राशीकडे त्याचं लक्ष असतं. तो तुमच्या आयुष्यात काय बदल घडणार आहेत ते आपण आता बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, की घाबरून न जाता कुंभ राशी व्यक्तींनी संयम ठेवायचा आहे. संयम ठेवा, तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा, तर येणारा काळ तुमच्यासाठी अतिशय चांगला जाणार आहे. सध्या तुम्हाला 7.5चे तिसरे चरण चालू आहे. 7.5चे तिसरे चरण सुद्धा लवकरच संपणार आहे. त्यामुळे येणारा 138 दिवसाचा काळ तुमच्यासाठी कसा असणार आहे ते आपण बघणार आहोत. त्यानंतर मित्रांनो, दुसरं महत्त्वाचं घटना जी आहे किंवा ज्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं ते म्हणजे तुमचं करिअर. मित्रांनो, करिअरमध्ये तुम्हाला अतिशय शांत मार्गाने काम करायचं आहे. तुम्हाला घाईने कुठलाही निर्णय तुम्हाला करिअरमध्ये घ्यायचा नाही किंवा तुम्ही त्या ठिकाणी नोकरीला असेल किंवा तुमचा व्यवसाय असेल त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा घाईने निर्णय घ्यायचा नाही आहे. अजिबात तुम्हाला घाई करायची नाही. शांततेने संयम ठेवूनच तुम्हाला तुमचा काम करायचं आहे. नोकरीच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला संयमच ठेवायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, की नोकरीमध्ये किंवा तुम्ही ज्या ठिकाणी कामाला असेल त्या ठिकाणी तुमची जी कामे अपूर्ण राहिलेल्या आहेत ती कामे पूर्ण करण्यावर तुम्ही भर दिला पाहिजे. अजिबात अपूर्ण काम ठेवू नका. जे तुमचे काम असेल, एखादा 2 तुमचे कामं राहिलेली असतील ती राहिलेली कामे पूर्ण करण्यावर भर द्या. मित्रांनो, त्यानंतर आपल्याला तिसऱ्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. ती गोष्ट म्हणजे पैसा. मित्रांनो, पैशाकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे ते म्हणजे 138 दिवस तुम्हाला अनावश्यक खर्च टाळायचा आहे. मित्रांनो, जो आवश्यक खर्च आहे तो तुम्ही नक्कीच करा, परंतु अनावश्यक खर्च तुम्हाला येणाऱ्या 138 दिवसाच्या काळात टाळायचा आहे. बचतीवर भर द्यायचा आहे. तुम्ही जेवढी बचत कराल तेवढी तीच भविष्यात तुम्हाला उपयोगी पडणार आहे. त्यामुळे तुम्हाला बचत ही नक्कीच करायचं आहे. त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे म्हणजे व्यसनापासून तुम्हाला दूर राहायचं आहे. मित्रांनो, कुंभ राशीच्या काही व्यक्तींना व्यसन असेल किंवा व्यसनाची सवय असेल तर त्यांनी येणाऱ्या 138 दिवसाच्या काळात व्यसनापासून दूर राहायचं आहे. अनावश्यक खर्च हा तुमचा व्यसनापासून होत असतो. घरात अशांतता राहत असते. त्यामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींनी येणाऱ्या काळात तुम्हाला व्यसनापासून दूर राहायचं आहे. त्यानंतर मित्रांनो बघा की कुटुंबाकडे पण तुम्हाला लक्ष देण्याची गरज आहे. कुटुंबात तुम्हाला अनावश्यक बडबड करायची नाही किंवा कुटुंबातील वातावरण तुम्हाला शांत ठेवायचं आहे. तुम्ही जर एखादी गोष्ट कुटुंबातील व्यक्तींची चुकली असेल तर तुम्ही चिडचिड न करता शांततेच्या मार्गाने त्याचं सोल्युशन काढलं पाहिजे किंवा संयम ठेवून त्याचा विचार केला पाहिजे. कुटुंबातील एखादी कलह असेल तो कलह तुम्हाला मिटवायचा आहे. कलह शांततेच्या स्वरूपातच तुम्हाला घ्यायचा आहे.
त्यानंतर तुमच्या कुटुंबामध्ये गैरसमज होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. मित्रांनो, कुटुंबातील आणि तुमचं नातं हे चांगलं ठेवा. कुटुंबातील व्यक्तींच्या मनात तुमच्याबद्दल गैरसमज होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आणि कुटुंबातील जेवढं वातावरण आनंदात किंवा शांततेत राहील, त्यामुळे तुमचं पण मूड चांगला राहणार आहे आणि तुमचे पण दिवस अतिशय चांगले जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो, महत्त्वाची जी लक्ष द्यायची आहे, 5वी घटनेवर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे, ती म्हणजे तुम्हाला आरोग्य तुमचं चांगलं ठेवायचं आहे. मित्रांनो, नियमित तुम्ही चांगली झोप घेतली पाहिजे, नियमित तुम्ही व्यायाम केला पाहिजे आणि तुम्हाला जर आरोग्याच्या काही तक्रारी असतील तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घेतला पाहिजे. बाहेरचं खाणं तुम्ही टाळलं पाहिजे. मित्रांनो, येणारा काळ तुम्हाला तुमच्या आरोग्याच्यावर लक्ष नक्कीच द्यायचं आहे. मित्रांनो, सकाळी लवकर उठून थोडंसं चालण्याचा व्यायाम करा, योगा करा आणि पुरेशी झोप नक्कीच घ्या, आराम नक्कीच करा. तेव्हाच तुमचं आरोग्य अतिशय चांगलं राहणार आहे. त्यानंतर मित्रांनो, की 6वी महत्त्वाची घटना ती तुम्हाला लक्ष द्यायचं आहे, ते म्हणजे संयम. मित्रांनो, येणाऱ्या 138 दिवसाचा काळ 27 जुलैनंतर तुम्हाला तुमच्या बोलण्यावर, तुमच्या वागण्यावर तुम्हाला संयम ठेवायचा आहे. एखादी जर गोष्टीबद्दल तुमची चिडचिड झाली तर तुम्ही संयम ठेवूनच त्याचं काम करायचं आहे. अजिबात तुम्हाला चिडचिडपणा करायचा नाही. त्यानंतरचं लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे उपाय. 138 दिवसाच्या काळात तुम्ही काय उपाय करणार आहात? त्यातला पहिला उपाय म्हणजे ओम शनीश्वराय नमः हा मंत्राचा जाप तुम्हाला करायचा आहे. दर शनिवारी तुम्हाला शनी महाराजांच्या मंदिरात काय तेल अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जे गरजू व्यक्ती असतील त्या गरजू व्यक्तींना तुम्हाला दान द्यायचं आहे. कुठल्याही वस्तू तुम्ही दान देऊ शकता. जी गरजू व्यक्तींना आहेत त्यांना ती दान तुम्हाला करायचं आहे. मित्रांनो, येणाऱ्या 138 दिवसाच्या काळात हे 7 जर गोष्टी तुम्ही केल्या तर तो 138 दिवसाचा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. आणि शनी वक्रीचा काळ हा अतिशय चांगला असतो. अपूर्ण राहिलेली कामे करायचा काळ असतो. त्यामुळे घाबरण्याचं कुठल्याही प्रकारचं कारण नाही. फक्त संयम ठेवा. संयमाच्या जोरावर तुम्ही आत्ता ही परीक्षा पास करणार आहात किंवा येणारा काळ तुमच्यासाठी अतिशय चांगला जाणार आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा. आणि तुम्ही कुठल्या गावातनं, कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी